27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघणार। 29 ऑगस्टला मुंबईत पोहोचणार। आरक्षणाचा गुलाल लागल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। 27 ऑगस्टला सकाळी अंतरवालीमधून मोर्चा निघणार। कोणी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड करायची नाही, तर दगडफेक करणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात द्या। आपल्याला शांततेत मुंबईला पोहोचायचंय, जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांवर दबाव असल्यानं कारवाई। जरांगेंचा हल्लाबोल, तर सरकारच्या लोकांकडून मराठ्यांच्या मोर्चावर दगडफेक, जाळपोळ होऊ शकते, पण तरी मागे हटायचं नाही, जरांगेंच्या सूचना। ऐन निवडणुकीमध्ये मतांचा पाऊस पाडा। दहिसरमधील शाखेच्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरेंचं आवाहन। शिवसेना कधीच फुटणार नसल्याचाही विश्वास केला व्यक्त। विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी आणि खासदार संजय राऊतांचा आरोप। मतं कुठं गेली हा प्रश्न 8 महिन्यानंतर देखील अनुत्तरित, राऊतांचे विधान। भाजपची उद्या तातडीची बैठक। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलावली बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तातडीची बैठक। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी। पुणे जिल्ह्यात 2,04,000 तर ठाणे जिल्ह्यात 1,25,000 बोगस लाभार्थी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।